पाकिस्तानचं धाबं पुन्हा एकदा दणाणणार। घड्याळाचे काटे जसजसे पुढे चाललेत तस तसा नवाज शरीफ यांचा रक्तदाब वाढत चाललाय। बुरहान वानी, द यंग लीडर मर्डर्ड बाय इंडियन फोर्सेस। आता भारताची पाळी आहे ती उत्तर देण्याची। मैं आपकी इस चुनौती को स्वीकार करने के लिए तैयार हूं। जगातल्या सगळ्यात मोठ्या व्यासपीठावरून पाकिस्तानचा बुरका फाडण्याची वेळ आली आहे। अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेल्या सुषमा स्वराज या नवाज शरीफ यांच्या प्रत्येक खोट्या विधानाचा समाचार घेतील यात शंका नाही। एक ही सूत्र काफी है, आतंकवाद छोड़िए और बैठकर बात करिए। नवाज शरीफ यांना खोटं पाडण्यात आलं होतं। यंदाही काही वेगळं होणार नाही। सुषमा स्वराज आपल्या खास शैलीतच पाकिस्तानला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतील। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी न्यूयॉर्कच्या मंचावरून 21 तारखेला 19 मिनिटं भाषण ठोकलं। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं भाषण अंदाजे 20 मिनिटाचं असेल। नवाज शरीफांनी 19 मिनिटांपैकी 8 मिनिटं भारतावर खोटेनाटे आरोप केले। सुषमा स्वराज भाषणातली 10 मिनिटं पाकची पोलखोल करतील। She will deliver the India's address, India's vision document as it is for the 71st UNGA on the 26th, and we are all looking forward to that. सुषमा स्वराज जी का ये एंगल रहेगा कि उनको नवाज शरीफ को एब्सोल्युटली नेगेट करें। उनको ये बता दें कि अगर उन्होंने अपने कदम सही नहीं किए तो भारत इस स्थिति में है जैसे कि मोदी साहब ने बोला था कि उचित और करारा जवाब दिया जाएगा जिसको कि वो रिजेंट करेगा। संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून आज सुषमा स्वराज पाकिस्तानला कठोर भाषेमध्ये संदेश देतील। पाकिस्तानमधून भारतामध्ये केला जाणारा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही आणि दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत सज्ज असल्याचा सुद्धा संदेश आंतरराष्ट्रीय पातळीवर दिला जाईल। याच नीतीमधून पाकिस्तानला एकटं पाडण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यामुळेच सुषमा स्वराजांच्या भाषणाकडे आज सर्व जगाचं लक्ष लागणार असणार आहे। आतंकवाद के सामने न हिंदुस्तान झुका है न हिंदुस्तान झुकेगा, आतंकवाद को परास्त करके रहेगा। नवाज शरीफ यांनी हिजबुलचा कमांडर बुरहान वानीला काश्मीरचा आवाज म्हटलं होतं। सुषमा स्वराज उरी हल्ल्याला पाकिस्तानचा पाठबळ असल्याचा पुरावा देतील। भारत सरकार की तरफ से सुषमा जी का जवाब बहुत प्रभावी और तथ्यों से परिपूर्ण होगा और जिस प्रकार की बातें पाकिस्तान के प्रधानमंत्री नवाज शरीफ जी ने कही हैं उनकी पूरी कलई खोलकर रख देगा। संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून घुसखोरीची आकडेवारीही सांगण्याचा सुषमा स्वराज यांचा प्रयत्न असेल। 2016 मध्ये आतापर्यंत 118 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, तर गेल्या वर्षभरात 6 जणांना जिवंत पकडण्यात आले। त्यामुळे सबळ पुरावे घेऊन पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचा स्वराज यांचा प्रयत्न असेल आणि त्यात त्या यशस्वी होतील यात कुणालाही शंका असण्याचं कारण नसावं। रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।